नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणींनो. मला माझ्या व्हिडिओजवर अनेकदा किंवा सोशल मीडियाच्या पोस्टवर अनेकदा काही मित्र किंवा मैत्रिणी कमेंट करतात की महाराष्ट्र म्हणजे महारांचं राष्ट्र, किंवा काही असंही म्हणतात महाराष्ट्र म्हणजे मराठ्यांचं राष्ट्र. तर हे माझं पण पूर्वी अशाबद्दलचे गैरसमज होते. मला आधी असं वाटायचं की महाराष्ट्र म्हणजे जिथे मराठी राहतात तिथे. आणि मग पुढे जसं मी थोडं आंबेडकरी साहित्य वाचलं, शूद्र अस्पृश्य असा इतिहास वाचला, तर पुढे काही लेखकांचं मत मी वाचलं की हे महारांचं राष्ट्र आहे महाराष्ट्र. तर अजून खोलवर याच्यावर अभ्यास केल्यावर मला काही जे नॉलेज मिळालेलं आहे ते तुमच्याशी शेअर करतो. म्हणजे ज्या मित्रमैत्रिणींना जी शंका असते किंवा एक गैरसमज असतो की महारांचं राष्ट्र किंवा मराठ्यांचं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र, आणि बाहेरही लोकांना वाटतं, नॉन मराठी जे असतात त्यांना, की महाराष्ट्र म्हणजे मराठ्यांचं राज्य. तर याच्याबद्दल जे इतिहासात जे पुरावे आहेत ते काय सांगतात, तर सगळ्यात प्रथम याचे जे उल्लेख आहेत मित्रांनो, हे सम्राट अशोकाचे जे शिलालेख आहेत त्या शिलालेखांवर आहेत ह्या राष्ट्राचे. आणि दुसरा उल्लेख म्हणजे बुद्ध साहित्यामध्ये आहे. तर ब्राह्मणी साहित्यामध्ये मराठा महाराष्ट्र या संदर्भात कुठलेही उल्लेख नाहीत. हे फक्त बुद्धाच्या साहित्यात आणि जे शिलालेख जे सापडतात, म्हणजे ऍक्च्युअल जो हिस्ट्री आहे त्याच्यामध्ये हे सापडतं, पुराणांमध्ये हे सापडत नाही. तर शिलालेखांवर महारथ असं म्हणून, महारथ किंवा महारठ्ठ म्हणून याचा उल्लेख आहे. आणि अशोकाच्या शिलालेखांवर आहे, म्हणजे हे अशोकाने रूल केलेलं एक प्रोव्हिन्स होतं त्यावेळेला. महा म्हणजे मोठं आणि रथ म्हणजे राष्ट्र. त्यावेळेला पाली भाषा किंवा जी कुठली मागधी भाषा ज्या वेळेला आहे तिला रठ्ठ म्हणजे राष्ट्र. तर हे खूप साऱ्या प्रोव्हिन्सेसचं बनलेलं मोठं असं एक राज्य असल्यामुळे त्याला महा म्हणजे मोठं राष्ट्र असं त्याला म्हटलं जाईल त्यावेळेला सम्राट अशोकाच्या अंडर. याचा उल्लेख युआन सांग जो आहे 7व्या शतकात तो महालोतो असा करतो. आणि जे साहित्य जे आहे किंवा इतर जे शिलालेख आहेत हर्षवर्धनाच्या काळातले, सम्राट हर्षवर्धन वगैरे, याच्यामध्ये महाराष्ट्रातले जे लोक आहेत यांचा उल्लेख हा कणबी, कुडीबी किंवा कुर्मी अशा अर्थाने वेगवेगळ्या ठिकाणी येतो. तर हा कुणबी जो आता जो शब्द आहे तो याच्यावरून आलेला आहे. म्हणजे महारथ किंवा महारठ्ठ इथे राहणारे जे लोक आहेत ते म्हणजे कणबी. आणि या सगळ्यांना कणबी म्हटलं जात होतं. त्यांच्यामध्ये वेगवेगळे डिव्हिजन्स नव्हते, ते नंतर सुरू झालेत. आता मराठा हा जो शब्द आहे याचं ओरिजिन जे आहे, एक द न्यू केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडियामध्ये ज्या 1400 ते 1600 या काळामध्ये हा शब्द उगम पावलेला दिसून येतो आपल्याला. त्याच्या आधी याचा उल्लेख नाही. हा शिवरायांच्या राज्यात याचा उल्लेख नाही. शिवराय स्वतःच्या राज्याला मराठ्यांचं राज्य म्हणत नाहीत, ते हे रयतेचं राज्य म्हणतात, हिंदवी स्वराज्य म्हणतात. तुकोबा स्वतःला मराठा म्हणत नाहीत. उलट त्याच्यानंतर पेशव्यांच्या राज्यात किंवा रामदास जे होते त्यांच्या बोलण्यामध्ये मराठा धर्म, मराठा राज्य, मराठे हा शब्द आला. तर मग हे केव्हा म्हटलं गेलं, तर जेव्हा बहामनी जे राजे आहेत यांच्या राज्यांमध्ये जेव्हा भरती केली गेली सैन्याची, आणि त्यांनी जेव्हा महाराष्ट्रातल्या लोकांची भरती केली, तर त्यावेळेला त्यांनी साऊथमधल्या पण लोकांची सैन्यामध्ये भरती केली. तर महाराष्ट्रातलं सैन्य एक साऊथच्या तमिली वगैरे जे सैन्य होते तमिळ, त्यांच्यापासून यांना वेगळं दर्शवण्यासाठी यांना मराठा सैनिक असं नाव दिलं गेलं. म्हणजे महाराष्ट्रातले जे लढणारे जे लोक आहेत त्यांना मराठा सैनिक हा शब्द सगळ्यात पूर्वी सुरुवातीला जो बहामनी जे आहेत म्हणजे मुस्लिम राज्य जे आहेत त्यांनी हा शब्द प्रयोग केलेला आहे. आणि नंतर मग तो पेशवे काळात रामदासांनी या पुढे मराठा या अर्थाने तो वापरलेला आहे. इथल्या लोकांचा समूह, महाराष्ट्रातल्या लोकांचा समूह. आणि बहामनी राजाने देखील तो एका जातीसाठी नाही वापरलेला आहे, सरसकट मराठा इथले जे सगळे जे लोक आहेत यांना मराठा हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे पूर्वी ज्यांना कणबी म्हटलं गेलेलं आहे त्यांना हा शब्द पुढे आलेला आहे. पण आता कणबी सगळे जर लोक होते तर मग याच्या 18 पगड जाती कशा निर्माण झाल्या, म्हणजे काय झालं नेमकं, तर याच्या संदर्भात अनेक जे ऐतिहासिक जे पुरावे आहेत त्यात मौर्यकालीन, चालुक्य, राष्ट्रकूट हे जे राजवटी होत्या यांनी महाराष्ट्रावर राज्य केलेलं आहे. यादव आहेत, यादव हे अलीकडचे. तर या मौर्य, चालुक्य, राष्ट्रकूट या काळामध्ये
लोकांचं, या कणबी लोकांचं किंवा त्यापूर्वी देखील म्हणजे अशोकांच्या काळात त्याच्यापूर्वी देखील लोकांचं अर्थातच श्रमामध्ये विभागणी झालेली असते. कोणी ऑफिसचं काम करतं, राज्याच्या संदर्भात शेतसारा जमा करणे वगैरे, रेकॉर्ड किपिंग करतं, कोणी लढायचं काम करतं, कोणी गावातले वेगवेगळे इतर पद्धतीचे कामं करतात, कोणी गावातलं राजकारण करतं म्हणजे तिथले नेते असतात ते शासन करतात. तर अशा दोन प्रमुख जाती ज्या त्यावेळेला, जाती नाही, असे जे प्रमुख दोन गट जे झाले कणबी लोकांचे, काही घर जे होते ते हे शासन करत होते, काही प्रशासन, हिशोब वगैरे अशा प्रकारचं सगळं काम करत होते. तर शासन करणाऱ्यांना अष्टपतलिक असं नाव होतं. आता हे जुनं नाव आहे, म्हणजे त्यावेळच्या ज्या बोलीभाषा होत्या त्या भाषांमधलं नाव आहे. आणि ह्या पतलिक वरूनच पुढे पाटीलकी आणि पाटील हे आडनाव आलेलं आहे. मी याच्यावर एक व्हिडिओ केलेला आहे. आपली एक महाराष्ट्रातली एक डान्सर आहे, तिच्या संदर्भात एक व्हिडिओ मी केला होता, तेव्हा पाटीलचा इतिहास जो आहे तो सगळा सांगितलेला आहे. आणि दुसरा जो एक ग्रुप प्रशासनामध्ये काम करत होता त्यांना महत्तर किंवा मोहत्तर असं नाव पडलं. म्हणजे हे मुळात सगळे कणबी जमातीचे लोक आहेत. त्या मोहत्तर जे आहेत हे पुढे महार म्हणून यांना संबोधलं जाऊ लागलं. तर पाटील आणि महार असे दोन वेगळे लोक झाले. म्हणजे पाटील जे लोक आहेत हे कणबीच राहिले आणि महार हे वेगळा ग्रुप झाला. आता पाटील जे आहेत यांच्यामध्येही वेगवेगळे मग श्रमानुसार विभागणी, माळी, कोळी, साळी, मातंग अशा प्रकारच्या वेगळ्या ह्या वंजारी ह्या जाती, धनगर ह्या जाती झाल्या. या सगळ्या कणबी, सगळे लोक हे कुणबी लोक आहेत. म्हणजे नंतर ज्यांना आपण आता मराठा समाज जो म्हणतो आपण, 18 पगड जाती, हे एकच आहेत. म्हणजे गैरब्राह्मणी या सगळ्या जमाती ज्या आहेत त्या एकच आहेत. तर ही जी विभागणी आहे ही मौर्य, चालुक्य, राष्ट्रकूट या काळामध्ये फक्त श्रमविभागणीच होती. पण यादव काळात जसा एक ब्राह्मणी वर्चस्व जेव्हा निर्माण झालं जास्त, तेव्हा ही श्रमविभागणी ही जात विभागणीमध्ये कन्वर्ट झाली. म्हणजे एकच मूळ असलेले सगळे कुणबी लोक हे वेगवेगळ्या गटांमध्ये परमनंट त्यांना डिव्हिजन झालं आणि त्यांच्यामध्ये रोटीबेटीचे व्यवहार बऱ्यापैकी कमी झाले. हे काही जमातींना अस्पृश्य डिक्लेअर करण्यात आलं, काही शूद्र झाल्या. आणि मात्र या काळामध्ये जेव्हा ब्राह्मणी वर्चस्व निर्माण झालं तेव्हा या सत्यांना, धार्मिक सत्यांना अशी गरज निर्माण झाली की आपल्याला काही जे पॉवरफुल लोक आहेत त्यांची आवश्यकता आहे हे राज्य चालवण्यासाठी, आपले अजेंडे चालवण्यासाठी. जसं आता राजकारणामध्ये असतं, एखाद्याची सत्ता आली की ते वेगवेगळ्या गटातले लोकांना प्राधान्य देतात, त्यांना मंत्रिपदं देतात किंवा त्यांना पदं देतात आणि त्यांच्या मार्फत मग सगळ्या समाजावर, राज्यावर, देशावर ते कंट्रोल ठेवतात. तसं त्यावेळेला जसं उत्तर भारतामध्ये काही जे जमाती आहेत त्यांना शुद्धीकरण विधी, हा विधी, अग्निकुंड विधी असं करून त्यांना राजपूत, राजन्य केलं गेलं आणि त्यांना नवीन क्षत्रिय म्हणून स्थान देण्यात आलं. निक्षत्रिय केल्यानंतर, पृथ्वी निक्षत्रिय झाली असं डिक्लेअर केल्यानंतर, तसं महाराष्ट्रामध्ये काही गटांना, काही जे घरं होते, मोठे मोठे खानदान, यांना क्षत्रिय स्टेटस देण्यात आलं. आणि ते आपण जे 96 कोळी जे म्हणतो हे तेच कणबी लोकांमधलेच काही ज्यांच्याकडे जास्त जमिनी होत्या, जे मोठे पॉवरफुल होते, अशा लोकांना हे मराठा केलं गेलं आणि त्यांना 96 कोळी केलं गेलं आणि त्यांना क्षत्रिय स्टेटस दिलं गेलं. पण आहेत मुळात हे सेम. म्हणजे 96 कोळी इज इक्वल टू आजचे कुणबी मराठा ज्यांना म्हणतो ते इज इक्वल टू धनगर, कोळी, माळी, साळी, महार, मातंग, हे सगळ्या एकच ओरिजिनच्या जाती आहेत. हे सगळे भाऊबंद आहेत आणि रक्ताचे भाऊबंद आहेत. तर याचा हा इतिहास आहे, याला कोणी नाकारू शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्र हे नाव कोणावरून आलंय तर हे महारांवरूनही आलेलं नाही आणि मराठ्यांवरूनही आलेलं नाही. महार हा मोहत्तर किंवा महत्तर शब्द आहे आणि मराठा हा महाराष्ट्र शब्दावरून बहामनी राजांच्या काळात, म्हणजे मुस्लिम राजांच्या काळात त्या सैन्याला दिलेलं, म्हणजे जे कोणते सैनिक महाराष्ट्रातनं येत होते त्यांना हे नाव त्यांनी दिलं होतं. त्यावेळेला शिवरायांनी ते नाव वापरलं नव्हतं, शिवरायांनी मावळे नाव वापरलं होतं आणि आपल्या राज्याला मराठा देखील म्हटलं नव्हतं, त्यांनी हिंदवी स्वराज्य म्हटलं होतं, आपल्या राज्याला रयतेचं राज्य म्हटलं होतं. तर आय होप की हा जो सिंपल इतिहास आहे महाराष्ट्राच्या नावाचा, मराठ्यांचा, महारांचा, इतर 18 पगड जातींचा, की हे सगळे कणबी या जमातीपासून आहेत. आणि थोडक्यात सांगतो की कणबी ही जी मूळ नागवंशीय जमात आहे, म्हणजे बी डी सातोरकर, विका राजवाडे,
या नंतर अवंतीप्रसाद मुरमट, या सगळ्या लोकांनी, त्र्यंबक शेजवळकर, या हवा करकरे, भास्करराव जाधव, या सगळ्यांनी सांगितलेलं आहे पुराव्यानिशी की ही जी कणबी जमात आहे, आजचा जो मराठा 18 पगड जाती आहेत, हे पूर्वीचे नागवंशीय खत्तीय समाजाचे लोक आहेत. हे एकच लोक आहेत. त्यामुळे आज जे आपल्याला ओबीसी विरुद्ध मराठा, ओबीसी विरुद्ध कुणबी, कोणी एका नेत्याने म्हणलं की मी 96 कोळी आहे, मी कुणबी नाही आहे, आम्ही असं सर्टिफिकेट घेणारच नाही, तर हे सगळ्या एकच जमाती आहेत. हे सगळे सख्खे भाऊबंद आहेत, एकमेकाचे रक्ताचे भाऊबंद आहेत. आपल्याला हा वाद मिटवला पाहिजे आणि जे कोण मागे राहिलेले असतील सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, त्यांना संधी मिळालेली नाहीये, त्यांना ती जरूर मिळावी. परंतु आपल्याला त्याच्यासाठी आपसात वैमनस्य ठेवण्याची गरज नाही. आणि जे राजकीय लोक एकमेकावर जे ताशेरे ओढतात, एकमेकाचा भांडणं लावून देतात दोन समाजांमध्ये आणि बाजूला होतात आणि गंमत बघतात, या लोकांपासून आपल्याला सावध राहिलं पाहिजे. कारण हे संधी साधू आपल्या पोळ्या भाजणारे आहेत आणि मात्र इथे ते भाजण्यासाठी आपले वेगवेगळ्या जाती जमातीचे जे समूह आहेत यांची लाकडं काड्या करून आपल्याला जाळतात आणि त्या तापलेल्या तव्यावर आपली राजकारणाची पोळी भाजून घेतात. म्हणून सावध राहा. आणि आपण सगळे एकच आहोत. महाराष्ट्रातल्या ज्या जमाती आहेत, दे ऑल आर सेम. एकच घरातले, एकाच मातेचे आपण पुत्र आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणींनो.